माझ्या समोर असलेल्या सगळ्या विठ्ठल रुक्माईंना माझे दंडवत प्रणाम. आज श्री टेंभे स्वामी पुण्यतिथी, महाकवी कालिदास दिन, गुप्त नवरात्रीची सुरुवात. आत्ताच आपल्या सुषमाताईंनी ही सगळी माहिती दिली आणि आजचा दिवस खरंच खूप मोठा आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण आपणही पांडुरंगाची वारी सुरू करतोय. खरं तर ही वारी आपली केव्हाच सुरू झाली आहे. असो, आजवर सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करते. शेकडो पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. या निशाताईला, रेकॉर्डिंगची सेवा देणारी आपली दीपालीताई, सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन करणारी रोहिणीताई आणि तिच्या मागे तिचे असणारे यजमान आपले किशोरदादा, सुजाताताई, सुषमाताई, अर्चनाताई, ममता, या सगळ्यांच्या बद्दल आज आपल्या सगळ्यांना हृदयापासून प्रार्थना करते की त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करा आणि आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा, कारण आपण सगळेच पंढरीचे वारकरी आहोत. की सगळ्यांच्या आयुष्यात जे जे जो जे वांछील तो ते लाव, प्राणी जात आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवून आपली वाट ही अगदी आनंददायी, सगळं काही देणारी, या सगळ्या गोष्टी ज्या ज्या आपल्याला हव्यात त्या आपल्याला मिळतात आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे आणि सगळ्या अडचणी, त्रास, दुःख आपल्या आयुष्यातून कायमचे निघून गेलेले आहेत. ही प्रार्थना आपण आपल्या सगळ्यांसाठी करतो. हे असं घडलं आहे, आपली सगळी स्वप्न साकार झालेली आहे. एक क्षणभर आपल्या डोळ्यासमोर आला. आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण सगळेच मंदिरात जातो, दर्शन घेतो, बरोबर ना? अगदी पूजेचं सामान घेऊन जातो, तिथे इतकी गर्दी उसळली असते. मग या 2 मिनिटात आपण त्या भगवंताला किती भेटतो? त्या भगवंताचं आपलं दर्शन होतं का? हा भगवंत खरंच आपल्या हृदयापर्यंत उतरतो का? तर या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाही अशीच आहे. मग या भगवंताला आपल्याला कसं भेटायचंय, तर ते आपण या पंढरीच्या वारीतून जाणून घेणार आहोत. विठ्ठल, विट्ट, विट्ट म्हणजे वीट आणि स्थल म्हणजे जागा. इतिहासकारांच्या मान्यतेनुसार हा जो शब्द आहे हा कन्नड भाषेतून आलाय. विट्टू असा हा शब्द. याला त्यांनी प्रेमाने, आपण जसं प्रेमाला काहीतरी शब्दांची जोड देतो तसं त्यांनी जोड दिली आहे ल या शब्दांची आणि तयार झाला तो विठ्ठल. विठ्ठल म्हणजेच पांडुरंग. पांडुरंग पांढरा, असा हा पांढरा आहे, शुभ्र आहे. आणि याचं वाहन काय, तर गरुड. त्यांच्या हातात जे शस्त्र आहे ते चक्र आणि शंख. वेदविज्ञान आणि पुण्यात ही जी संस्था आहे पुण्यातली, तर या संस्थेने, तर इनामदार हार्ट क्लिनिक या संस्थेतील डॉक्टरांनी एक संशोधन केलं. 30 लोकांची एक त्यांनी चमू निवडली आणि यात त्यांचं आधी तपासणी केल्या गेली आणि नामस्मरण केल्यानंतर ही तपासणी केल्या गेली. त्याच्यात काय आढळलं? 10 मिनिटं त्यांनी विठ्ठल या शब्दाचा उच्चार करायला, म्हणजेच नामस्मरण करायला सांगितलं. तर आधी असलेली त्यांची हृदयाची गती, त्यांचा वाढलेला रक्तदाब, त्यांचे काही शारीरिक मानसिक व्याधी आणि नंतर 10 मिनिटानंतर केलेली तपासणी याच्यात खूप बदल आढळला. तो सकारात्मक होता. स्वरशास्त्राचा याच्यात अभ्यास करण्यात आला आणि त्यामुळे डॉक्टरांनी असं अनुमान काढलं की 250 किलोमीटरचा जो प्रवास 18 दिवसात वारकरी मंडळी करतात. खरं तर आधी त्यांचे दुखणे बरेच असतात, कोणाला काही ना काहीतरी व्याधी असतात, त्रास असतात, पण आपण हा प्रवास कसा करू अशी चिंता त्यांच्यात नसतेच, काळजीही नसते. अगदी निश्चिंत मनाने केवळ पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपल्याला जायचंय या ओढीनं ते ही वाट
चालून जातात. तर ते थकत नाही. आपण बघतोस पाऊल भजन करतात, नाचत असतात, उड्या मारत असतात. अगदी 100च्या पलीकडची ही मंडळी इथं आपल्याला दिसतात. टुणटुण उड्या मारतात तो आणि म्हणतात की कित्येक वर्ष झाले माझी वारी चुकत नाही. हे जे पाऊल भजन ते करतात, याचा जोर कुठे पडतो? तर तसं आपण बघितलं तर तो मूलाधारात पडतो आणि मूलाधारात स्पंदन निर्माण होतात. आपोआपच जे आपण म्हणतो ना की सगळं ऍक्टिव्हेट व्हायला लागतं शरीर, तर ही गोष्ट इथे घडत असते. तर वारी म्हणजे काय? वारी म्हणजे संस्कृत भाषेत आपण त्याला पाणी म्हणतो ना, वारीला पाणी म्हणतात. जल. हे जल कसं आहे? तर हे प्रवाही आहे. हे न थांबणार आहे. ते ही निश्चित केल्या जाते कुठल्या तरी तारखेला ती वारी एका तारखेला एका विशिष्ट दिवशी निश्चित केल्या जाते ती वारी आणि त्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती निघते. ही वारंवार होते ही वारी. वारकरी जो वारकरी या वारी सोबत चालतो, पण हा केवळ चालणारा नाहीये बरं. डोळ्यात भेटीची एक आस आहे. माझा पांडुरंग, माझा विठ्ठल मला भेटणार आहे. कंठात त्याच्या नाम आहे. हृदयात ती ओढ आहे. हृदयात तो आपल्या पांडुरंगाला भेटण्याची एक तळमळ आहे. मला माझ्या पांडुरंगाला, विठ्ठलाला भेटायचंय आणि त्या दिशेनं तो निघालाय हो. असा हा पांडुरंग, पांडुरंग, विठ्ठल, विठ्ठल. डोक्यावर कधी तुळशीचा त्याच्या माता आहे तर तिच्या ते तुळशी माता आहे त्यांच्या डोक्यावर आणि असा ऊन वारा पाऊस कशाचीही काळजी नाही आणि ते निघालेले आहेत. इथे आपण हेही बघतो की पावसाबरोबर पेरणी होते आणि पेरणी झाली की वारकरी या वारीला निघतात. पहिला वारकरी कोण? तर ते भगवान शंकर. जसं कृष्ण रूपात दर्शन घ्यायला महादेव आलेच होते ना, भिक्षुकाच्या रूपात आले. का? तर कंसाला कळायला नको, गर्दी व्हायला नको, म्हणून अगदी शांतपणे ते भिक्षुकाच्या रूपात येतात. इकडून बघतात, तिकडून बघतात, डमरू वाजवतात, पावलं बघतात, सुखावून जातात की माझा भगवंत आलाय, त्याचं दर्शन मला होतंय. बाल रूपात दर्शन होणं म्हणजे किती महत्वाचं. तर भगवान शंकर तिथे भिक्षुकाचं रूप जसं घेऊन आले होते, तसं इथे पांडुरंगाच्या भेटीला तर आपला सारा परिवार घेऊन येतात आणि खूप चालून चालून येतात ना. माता पार्वती म्हणतात आता मी थकले हो, थांबते जरा. ते जिथे थांबले ते पद्मावती मातेचं मंदिर, हेही आपल्याला इथं दर्शन होतं. नंतर थोडं अंतर गेल्यानंतर नंदी महाराज म्हणतात देवा थकलो रे. तिथे मारुतीचं मंदिर असतं. त्या मारुतीच्या मंदिराच्या समोर नंदी महाराज थांबतात. कुठेही कधी मारुतीच्या मंदिरासमोर नंदी आपल्याला बघायला मिळत नाही, पण इथे मारुतीच्या मंदिरासमोर नंदी आहे. 11 रुद्र इथे प्रगट झालेले आहेत. थोड्या वेळाने गणपती महाराज सांगतात बाबा थकलो हो, आणि तेही स्थानापन्न होतात. माता विठ्ठलाला भेटायला महादेव येतात. इतके आनंदून जातात विठ्ठल, हा पांडुरंग. त्याच्या डोळ्यातलं घळघळ घळघळ पाणी वाहतं, हृदय भरवून येतं. माझा महादेव मला भेटायला आलाय, जे एकमेकांच्या हृदयात आहे. विठ्ठल राम म्हणतात आणि राम विठ्ठल म्हणतात, अशी ही भेट. आता याला मी कुठं ठेवू, कुठं भेटू? काहीच नाहीये माझ्याजवळ, असं नाही, काही नाही, काही नाही. कारण पांडुरंग आहेत ना ते. तर कुठे बसवू मी माझ्या महादेवाला? आणि ते म्हणतात इथं या मस्तकावर तुम्ही स्थानापन्न व्हा, तुम्ही इथं इथं बसा, इथं उभे राहा आणि आपलं मस्तकच समोर करतात. महादेव इथं येतात. आपण बघतोय विठ्ठलाच्या मूर्तीच्या वर डोक्यावर जी आहे ती शिवपिंड आहे. शिवाकार असं हे मस्तक आहे. आपण याच्याकडून एक आदर्श घेतो की परिवारानं म्हणजे समुदायानं, इथे आपण वारकऱ्यांकडून काय शिकतो? वारकरी इथं काही काही कुठली साधना एकटा करत नाही. मग ती वारी असू दे, ते पाऊल भजन असू दे, नर्तन असू दे, कीर्तन असू दे, समूहानं केल्या जातं. व्यवस्थापन शास्त्रामध्ये, मॅनेजमेंट सायन्समध्ये पहिलंच प्रिन्सिपल, पहिलंच तत्व आहे ऑर्गनायझेशन, समूह. मग वारकरी संप्रदाय आपल्याला केवढी मोठी शिक्षा देतो की समूहानं काम करा. कुठलंही काम समूहानं केलं
की त्याचा आनंद आपल्याला उपभोगता येतो, आनंद मिळतो. दुसरं म्हणजे 9 लाख गायी भगवंताकडे होत्या आणि या 9 लाख गायींचा द्वारकेचा राणा हा जेव्हा चालतो किंवा त्याच्या मागे त्या गायी येतात ना, त्या गायी जेव्हा चालतात तेव्हा त्यांच्या खुरामधून जी धूळ उडते. आपण वृंदावन धामाला जर भेट दिली असेल, मी आता म्हणत नाही, जेव्हा अगदी सुरुवातीला ज्या माऊलींनी किंवा ज्या माझ्या बंधूंनी भेट दिली असेल, तेव्हा ते सगळे रस्ते नशी लोण्यासारखे होते. ती धूळ जी होती ना, ती पांढऱ्या रंगाची होती. ती जेव्हा उडायची ना, तेव्हा असं वाटायचं सगळं चंदन आपल्या शरीराला माखलंय की काय. आपण चंदनानं म्हणजे एक चंदनाची काय म्हणायचं, चंदनच लागलं जायचं आपल्याला. आता मुख्यमंत्र्यांनी जे रस्ते आहेत ते सगळे चकाचक केले, त्याच्यामुळे ती धूळ आपल्याला मिळत नाही. पण ते सुख मिळत नाही असं मला वाटतं. त्यांनी खूप छान केलं वृंदावनधाम. पण ती जी आधी होतं ना, ती लोण्यासारखं माती पावलाला लागायची, ते आता आपण त्याच्यापासून मुकलो आहोत. तर ही जी माती उडते ती पांढरी असते आणि पांढरा आपण होतो म्हणून तो पांढरा, म्हणून शुभ्र जे विठोबा आहेत ते जरी सावळे असले तरी ते पांढरे झाले आहेत ना, म्हणून ते पांढऱ्यापासून पंढरपूर आणि पंढरपुरात राहणारा पांडुरंग, असं ते समीकरण. आणि आपण सगळेच जण या जेव्हा आपल्याला पंढरपूर डोळ्यासमोर येतं तेव्हा रुक्मिणी आणि पांडुरंग यांच्या स्थानाची एक आपल्या डोळ्यासमोर ते स्थानही येतं. इथे रुक्मिणीचं स्थान हे ती पांडुरंगाच्या बाजूला नाहीये. आपल्या मुली किंवा आपण खूपदा एक शब्द वापरतो, मला ना स्पेस हवाय. बरोबर आपल्या आपल्या मुली म्हणतात ना, आई मला प्लीज, मामा प्लीज, मला माझा स्पेस दे ना. म्हणतात की नाही? असेल तर अंगठे दाखवा. म्हणतात ना मुली आपल्या. तर इथे रुक्मिणी मातानी स्त्री स्वातंत्र्याचा एक आदर्शच आपल्याला दिलाय. तिने एक स्पेस घेतलाय. माता रागवून रुसून आल्यात आणि नेमक्या याच ठिकाणावर का हो आल्यात? तर लक्ष्मीचे जे रूप आहे, रुक्मिणी म्हणजे लक्ष्मीचंच रूप, तिनं इथे साधना केली होती विष्णूच्या प्राप्तीसाठी. म्हणून बरोबर या जन्मात सुद्धा लक्ष्मी माता अर्थात रुक्मिणी माता इथं आलेल्या आहेत आणि इथं त्या साधना करतात आहेत, तप करतात आहेत. आपल्या विठ्ठलाला कळतं द्वारकेच्या राजाला की माझी रुक्मिणी रुसून इकडं आलेली आहे, आणि मग ते येतात. येतात तर माता काही त्यांना ओळखत नाही आणि त्यांना नारदांना सांगितलं असतं की 9 जन्म तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा केली नाही, इतकी सेवा या पुंडलिक नावाचा व्यक्ती इथं आपल्या आई वडिलांची करतोय, त्याला जरूर भेटा. इथे नारद मुनींनी कळच लावली आहे ना. नारद मुनी आपण म्हणतोच ना, कळीचा नारद. तर तेवढा तेवढा अधिकार नारद मुनींचा आहे की ते साक्षात भगवंताला सांगतात आहे, तुम्ही इतकी सेवा केली नाही तितकी त्या पुंडलिकाने केली आहे, तर त्याला भेटायला जा. किती खडतर प्रसंगात तो हा संघर्ष करतोय, तो सेवा करतोय, हे बघा, जाणून घ्या. एक चिमटाच त्यांनी त्यांना काढलेला आहे. अशी सेवा ते पुढे त्या सेवेबद्दल सांगतात आणि मग पांडुरंग पुंडलिकाला भेटायला जातो. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करतात आहे आणि त्याला खरं तर आदल्या दिवशी सांगितलं असतं, तुला भेटायला भगवंत येणार आहे. जसं भगवंताला सांगितलं तसं पुंडलिकालाही सांगितलं. आणि मग इथे आपले पांडुरंगच म्हणतात आहे, का रे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, पुढे भिरकाविली विट. खर तर हे खूप कौतुक करतात आहे पांडुरंग, की किती सुंदर, किती छान तू आपल्या आई वडिलांची साधना करतोय, त्यांची सेवा करतोयस. आपल्याला हा एक आदर्श दिलाय पुंडलिकानी. आणि भगवंत कधी प्रसन्न होतात, तर आपल्या आई वडिलांची सेवा केल्याने. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, देवाच्या गुरुच्या सेवेपेक्षाही आपल्या आई वडिलांची सेवा अतिशय महत्वाची. दुर्दैवानी आज वृद्धाश्रमात अनेक आई वडील राहतात. काही दिवसांपूर्वीच खरं तर ही गोष्ट मी आपल्याला सांगणार होती, का डॉक्टरांनी मला विचारलं आपल्या मातृसेवा संघाच्या वृद्धाश्रमाबद्दल, तिथल्या सोयींबद्दल. आणि नंतर मला कळलं, या डॉक्टरांच्याच घरी त्यांच्या आईसाठी ते विचारतात आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपल्या आई वडिलांची सेवा, गुरुची सेवा आणि नंतर परमेश्वर. तर पांडुरंगाची
जागा कुठे आहे? तर या विटेवर आहे. आणि नंतर पांडुरंग विचारतात त्यांना. आई वडिलांची सेवा झाल्यावर ते नतमस्तक होतात पांडुरंगासमोर, नमस्कार करतात, मग त्यांची सेवा करतात. मी खूप प्रसन्न आहे तुझ्यावर, तुला काय हवं? मला काही नको, मला सगळं मिळालेलं आहे. बघा किती समाधान आहे. तिथे आपण एक लिस्ट देतो, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे, नोकरी मिळू दे, सुरक्षा मिळू दे, अमक दे तमक दे. पण इथे पांडुरंगाला कुंडलिक काहीच मागत नाही. तर हे म्हणतात की तू इथे आहे ना, तर इथेच राहा, आणि जे भाविक येतील त्या भाविकांना तू मोक्ष दे, तू त्यांचं सगळं तारून दे, तू त्यांचं कल्याण कर. मागितलं तर लोकांसाठी मागितलंय. म्हणजे हा दुसरा आदर्श आपण पुंडलिकांकडून, म्हणजे जसा आई वडिलांच्या सेवेचा आहे, तसं काय मागायचं, तर सगळ्या लोकांसाठी मागायचं. हे विश्वची माझे घर, जी आपली ज्ञानेश्वर माऊली म्हणते. एक संदर्भ असाही दिलाय की ज्ञानेश्वर माऊलींचे जे वडील होते ते सुद्धा वारीला यायचे, आणि संत तुकारामांचे जे आठवे वंशज होते त्यांचं नाव विश्वंभर बाबा, हे सुद्धा वारीला यायचे. तसा वारीचा इतिहास पुस्तकामध्ये दिलेला नाही, पण पहिले वारकरी हे महादेव आहेत, हे मात्र पुराणात आहे. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या अनेक ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवते. आपण जर आपला विचार केला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली ही वारीच असते ना. अनेक जन्म आपण घेतले, 84 लक्ष योनीमधून आपण प्रवास केलाय. प्रत्येक जन्म ही वारीच आहे. ही वारी कुठवर चालणार आहे? तर मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत. आपण सगळे आत्मा राम आहोत. हा भगवंत, हा राम आपल्या हृदयात आहे, पण फक्त आपल्याला त्याचा विसर पडलाय. जसं हरणाच्या जवळ कस्तुरी आहे आणि हरिण मात्र सगळ्या जंगलात त्या सुगंधानं, हा सुगंध कुठून येतो म्हणून त्याची पळापळ सुरू आहे, तशीच पळापळ आपलीही सुरू आहे. आपणही हा देवपूस, तो देवपूस, तो गुरु इन, तो गुरु आउट, या गोष्टी करतोच आहे. हे नाव घेऊन बघते, ते ध्यान करून बघते, पण आपलं मन शांत होतंय का, हा प्रश्न आपल्यालाच विचारायचा आहे. आणि याचं उत्तरही आपल्या जवळ आहे. आत्ताच आपल्याला सांगितलं की पेरणी उरकली, पहिल्या पावसानं पेरणी शेतकरी करतो, वारकरी करतो, आणि ते उगवेस्तोवरचा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्या शरीरात घडतोय. अर्थात मूलाधारापासून सहस्रारापर्यंतचा हा प्रवास. आपलं विशुद्ध चक्र म्हणजे वैकुंठ, जिथे भगवंत आहेत, ही गुरुस्थानाची जागा, गुरूंची 2 पावलं इथे उमटली आहे. दुसरीकडे कुठंच जायची गरज नाही. आणि इथे प्रगटेला कैलास, म्हणजे कैलास धाम इथेच आहे. वैकुंठ ते कैलास धाम हा इतका प्रवास, पण आपल्याला तो कळत नाहीये, समजत नाहीये, अवगत होत नाहीये. पण हा प्रवास ध्यानाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. भगवंताचं ठिकाण हे विशुद्ध चक्र. आपण याही गोष्टी अनुभवतो. आपण मला सांगता की आम्हाला तो स्पर्श जाणवला, भगवंताचा स्पर्श जाणवला, आणि या गोष्टी घडतात. अनेकांना ती ऊर्जा कळते, तो दाब कळतो, इथे आपल्याला दाबल्या गेलंय, तो स्पर्श कळतो, ते स्पंदन कळतं. अनुभवांच्या मागे लागायचं नाहीये, पण या गोष्टी घडतात. आता विठ्ठलाची वीट ही आपल्या शरीरात कुठे आहे याचं रहस्य आपल्याला सांगू इच्छिते. ते विठ्ठलाची वीट म्हणजे आपलं मूलाधार चक्र. तर हे मूलाधार चक्र किती महत्वाचं आहे हो. साक्षात विठ्ठलाची वीट आपल्या जवळ आहे, आणि त्या विटेवर आपला हा विठ्ठल उभा आहे. पण आपल्या या विठ्ठलाला आपल्याला कसं भेटायचंय ते या वारीतून आपण जाणून घेणार आहोत. आजपासून नवरात्र, गुप्त नवरात्र. आपण गुप्त का म्हणतो? कारण त्याचा गवगवा करू नये, सांगू नये मी गुप्त नवरात्र पाळते करते, म्हणून ते गुप्त. आणि आपले गणपती महाराज कुठे आहेत? तर ते मुलाधारात आहे. माता शैलपुत्री, कुंडलिनी माता इथंच आहे ना, मुलाधारातच आहे ना, वेटोळ्या घालून बसलेली. ती ही शैलपुत्री माता इथेच आहे, या मुलाधारात. चला तर मग पंढरीची वारी आजपासूनच करूया, अगदी श्रद्धेने. मी सगळ्यांचं, सगळ्या वारकरी मंडळाचं, आपल्या वारकरी बंधू भगिनींचं स्वागत करते, आणि या वारीला आपण सुरुवात करूया.
धन्यवाद मावटींनो. त्यामुळे मी इथेच आपली रजा मागते. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.